नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका शेतात, ज्या शेतात आहेत 100 ते 150 बोंड एका झाडाला, एका पराठीला, आणि तो आहे माझ्या मामाचं शेत। जबरदस्त असं शेत आहे। हा माझ्या मामाचा मुलगा, मोठे भाऊ आहेत। आणि शेत बघा, मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानं किती बोंड आहेत, कशी पराठी आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। तर बघा तुम्ही पूर्ण शेत। तर बघा हा शेत आहे आणि हे बोंड बघू शकता, दाखवा आहे किती आहेत। हे पूर्ण पराठी आहे टोटल, आणि बघू शकता या पराठीला किती बोंड आहेत। भाऊ दाखवा बरं, हे बघा किती बोंड आहेत। हे एकही एका फांदीला जवळपास 15 ते 20 बोंड आहेत। एका फांदीला जवळपास 15 ते 20 बोंड आहेत। तर बघू शकता तुम्ही हे किती बोंड आहेत। आणि 100 ते 100 बोंड आहेत याला। 100 ते 100 पाती आणि बोंडच 100 असेल समजा। हो, बोंडच 100 आहेत, पाती तर जाऊ द्या तुम्ही। तर बोंडच 100 आहेत एका झाडाला। हे बघा तुम्ही, कोणतेही बघा, हे झाड बघा, कोणतेही झाड बघा, हे बघा, हे बघा, हे झाड बघा, हे झाड बघा, याला बोंड बघा तुम्ही किती बोंड आहेत। हे आहेत टोटल खालून वरपर्यंत। हे पहा, हे बघा, हे बोंड, हे बघा। हो, आता हे टोटलच झाड बघा। इकडे गेलोय आपण, आता हे बघा। हो हो, याची फांदी जी आहे त्याच्या लेवल मध्ये आहे, पराठीच्या लेवल मध्ये आहे। हो, तर याची फांदी पहा आणि ते माल बघा। हे बघा, हे दाखवा बरं। आता मोजून बघू एका फांदीला आपण। हे बघा, आता ही फांदी आहे। हो, मोजता येत नाही एवढे बोंड आहेत खालून। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15। हे साधारण एकदम कमी असलेली पराठीचं आपण मोजलंय। हा हा, हे एकदम कमी असलेली पराठीचं मोजलंय आपण। जास्त आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी टोटल दाखव। खाली जर गेलो आपण तर नुकसान होईल, तुटताट होईल। हो, आता हे बघा, तुम्हाला टोटल पराठी दाखवतो। हे बोंड, ही पराठी बघा, ही पराठी बघा, ही बघा बोंड, ही पराठी बघा, ही पराठी बघा, ही बघा, आता ही बघा ओपन मध्ये डायरेक्ट तुम्हाला दिसते किती बोंड आहेत, काय आहेत। नुसता बोंड दिसते, नुसता बोंड। हे बघा 100 ते 100 पाती आणि बोंड आहे। काय कारण वाटते समजा तुम्हाला हे एवढं? पाणी जे भरपूर पाणी झालेलं आहे। हो, 20-25 दिवस पाणी। आता मी काय केलं, बेड पद्धतीवर पाणी घालतो। बेड पद्धतीवर इकडे। आणि किती फूटची आहेत? 4 फूट सावा घेतला। 4 फूटचा सावा घेतला भाऊनी आणि बेड पद्धत केलंय। हे बघा तुम्ही बघू शकता, बेड पद्धत। याला नागर, मी नागर केलेलं आहे वरून, बलरामचे नागर असते आपलं। हो, बैलांनी नागर म्हणजे बेड आहे, पाळ आहे, हो, त्याला फोडलेला आहे दोन्हीकडून। त्यानंतर बेड केल्यानंतर समजा नंतर, हो, नंतर या पीक पराठीने पिकअप घेतलेलं आहे। जे जारवा असते पराठीचं तेव्हा ते जारवा तोडलेला पूर्ण, तोडलेले आहेत। ते पांढऱ्या मुळी जे असतात ना, ते तोडलेल्या पूर्ण। त्यामुळे हे फरक वाटतंय। डोस काही खत जास्त नाही, डोस 2च आहेत। हो, ते बी जास्त प्रमाणात नाही, फक्त पहिल्या वेळेस टाकलेल्या 2.5 एकर पूर्ण। हे 2.5 एकर आहेत पूर्ण। पराठी ही सारखीच पराठी आहे, सारखीच आहेत। हो, मी बघितलंय, आता बघू शकता तुम्ही। कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हे बघू शकता तुम्ही इकडे, हे कोणतेही पराठी बघा इकडून, तर इकडे हा पूर्ण 2.5 एकर प्लॉट आहेत। तर हो, कुठे जा तुम्ही, कोणत्या प्लॉट मध्ये का कोणत्या एरियामध्ये जा, हो, तुम्हाला तसंच पराठी दिसेल। किती डोस दिले? 2च डोस। पहिला डोस घेतलेला 5 फुटाचा आपण। कोणतं? नॉर्मल डीएपी टाकलेला 5 पहिल्या वेळेस, डीएपी। दुसऱ्या वेळेस मिक्स डोस दिलेला आहे। मिक्स डोस म्हणजे कोणतं? युरिया, दाणेदार, पोटॅश, हेच समजा, सल्फर, मॅग्नेशियम, हे असं। तिसरा डोस काही नाही, हो, बस 2च डोस। 2 डोस मध्येच एवढं फरक आहे। हो, आता तिसरा डोस टाकत होतं, पण माझं काही टाकणं होत नाही, काही ते खोदून टाकणं होत नाही। राहून गेलो त्यावेळेस। हो का? पुढच्या वर्षातून त्यामध्ये आता ही बेड आहे, त्यामध्ये तो शेणखत टाकायचं आहे। शेणखत नाही आहे शेतामध्ये, शेणखत सुद्धा नाही। हो, म्हणजे शेणखत टाकायचं राहून गेलंय आता म्हणत होते। टाकायचं राहून गेलं माझं। हो, म्हणजे शेणखत टाकायचं होतं। आता शेणखत टाकलं नाहीत तरी एवढी भयानक पराठी आहेत। कोणती पराठी आहे? तर ही पराठी जी आहे राशी 659, राशी तीच लावतो।
तेच लावता भाऊ, राशी 659. तर बघू शकता तुम्ही राशी 659. हे काय प्रमोशनल व्हिडिओ नाहीत, पण मी तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे म्हणून मी विचारलंय भाऊला की कोणती पराठी आहेत. फरक काय वाटते भाऊ तुम्हाला? व्हेरायटीचं फरक वाटते की कोणामुळे एवढं खास आहेत? समजा काय कारण असू शकते? व्यवस्था माझी पहिल्यापासूनच त्याच्यावर देखील जास्त आहे. आता गावखाली शेत आहे माझं, 24 तास मी शेतामध्ये राहतो. बरोबर आहे. तर बारीक येऊन पाहणं, रोग पाहणं, काय कोणती फवारणी पाहिजे आपल्याला, काय कोणतं डोस द्यायचं, त्यानुसार मग आपण ते लक्ष राहत आणि व्यवस्था आपल्याला वाटलं की नाही फवारणी करायला लागते, खत द्यायला लागते, नाही तर मग निंदन वगैरे खरपाट हे पूर्ण मी टाइमावर करतो व्यवस्थित. आणि ते पराठी चांगली जाईल. 659 काही 5 काम नाही, त्यामुळे जरा लक्षात आहे. लक्षात बघू शकता तुम्ही. हा इथेच घर आहेत, भाऊचं घर इथेच, आणि गाव शेजारी हा प्लॉट आहेत. संपूर्ण नजर राहते डायरेक्ट दिवसभर, आणि व्यवस्था सुद्धा चांगली आहे म्हणून ही पराठी अशी दिसते तुम्हाला. बेड पद्धत आहेत आणि पराठी बघू शकता. खरंच तुम्ही कुठे जाऊ बघून घ्या, कुठेही बघा, भयानक आहेत, भयानकच पराठी आहेत. तुम्ही बघू शकता. हे बोंड एका मागे बाद एक, हे बोंड बघू शकता. आता ही बघा, तुम्हाला जवळून दाखवते. हे बोंड, हे म्हणजे कोणत्याही फांदीला समजा बोंडच बोंड आहेत. हे बोंडच आहेत, हे बोंडच आहेत. हे इकडं बोंड, वरपर्यंत बोंड झालेले आहेत, वरीपर्यंत बोंड आहेत. हे इकडं बोंड, ह्या फांद्याला बोंड. टोटल फांदी बिना बोंडची नाहीच समजा. प्रत्येक फांद्याला 5-6 छोट्या छोट्या फांद्याला सुद्धा 5-6 आहेत. जवळपास 100 ते 125 बोंड आहेत त्याला. जवळपास 100 ते 125 बोंड आहेत. तर माझं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हेच की या पद्धतीने आपण हा शेती करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपण शेती उत्पन्न घेऊ शकता. भाऊला मी विनंती केली व्हिडिओ बनवतो म्हणून. माईक आणलं नव्हतं पण बनवलंय. तर मित्रांनो धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.